आणि आता बदलापूर घटनेमधले अपडेट्स आपण पाहूया। बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। हा बंद पुकारण्यामागे राजकीय अभिनिवेश नाही। सर्वसामान्य नागरिकांनी बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सहभागी व्हावं, उद्धव ठाकरे यांचं आवाहन। मिंदे सरकारची ताकद भ्रष्टाचारामधून मिळवलेल्या पैशांमध्ये। हा पैसा लाडक्या बहिणींच्या चिमुरड्या मुलींचे रक्षण करू शकला नाही। सामनामधून शिंदेंवर हल्लाबोल। भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून बदलापूरमधील आदर्श शाळेची तपासणी। शाळेमध्ये झालेल्या तोडफोडीसह शिक्षक कर्मचाऱ्यांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी। बदलापूर शहरामध्ये 2 दिवसांनी इंटरनेट सेवा पूर्वपदावर। बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम। नागपुरात युवक काँग्रेसचा बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानावर मोर्चा। शिवानी वडेट्टीवार आणि कुणाल राऊत यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। विकृत राजकारण नको आशयाचे बॅनर बदलापूर नगर परिषदेनं हटवले। प्रत्येक चौकामध्ये करण्यात आली होती बॅनरबाजी। चेंबूरमध्ये मनसेकडून सरकारच्या विरोधामध्ये बॅनरबाजी। बदलापूर घटनेवरून राज्य सरकारचा निषेध हंडी ही टॅगलाईन वापरून बॅनरबाजी। बदलापूर इथल्या घटनेचे कोकणातही पडसाद। काळ्या फिती लावून उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांचे निषेध आंदोलन।